नमस्कार. मी अमोल माळी आणि फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशन यांच्या माध्यमातून विविध आर्थिक प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधण्याचा हा आपण प्रयत्न करत आहोत. आपल्यासोबत आहेत चार्टर्ड अकाउंटंट चेतन ओसवाल सर. त्यांचे जी-एस-टी आणि इतर सर्व व्यावसायिक त्या संबंधामध्ये अत्यंत चांगली त्यांची पकड आहे. त्यांच्याकडून बरीचशी उत्तरं आपल्याला मिळतीलच आणि त्यांचा नेमका आपल्या व्यावसायिकांना, आपल्या व्यवसायाला नेमकं काय अपेक्षित आहे, त्याचा आपण थोडासा ढोंढाळा घेण्याचा प्रयत्न करूया, उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्या माध्यमातून असोसिएशन असतील, सभासद असतील आणि सर्वसामान्य व्यक्ती असतील यांना याचा काहीतरी एक फायदा होईल असं आज आपण एक चर्चा घडवून आणूया. त्याची आपण लागलीच सुरुवात करूया. सर्वात प्रथम चेतन ओसवाल सर, तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन द्या. मी चेतन ओसवाल. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि गेली 15 वर्ष कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करतोय. आमचं कोर प्रॅक्टिस एरिया हा इन्कम टॅक्स आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. तत्संबंधी आम्ही सर्व प्रकारची कामं करतो आणि आमचं मेन उद्देश असा आहे की व्यावसायिक असो, लहानात लहान असो, मोठा असो, प्रत्येकाला सर्व कायद्याचं ज्ञान असावं आणि सगळ्या कायद्यांची प्रॉपर पूर्तता करावी आणि त्याच्यात आमचा त्यांना गाईड करण्याचा आमचा प्रयत्न नेहमी असतो. तर आपण थेट सुरू करूया आजच्या ह्या सेशनला. सर्वात महत्त्वाचं आहे की सर्व छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांची नोंदणी प्रक्रियाच मुळात झालेली नसते. सरकारच्या कोणत्या विभागाकडे नोंदणी पाहिजे, ती कशा पद्धतीनं करायला पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे हे माहीत नसतं. आता ऑनलाईन बऱ्याचशा नोंदणी प्रक्रिया सुरू झालेल्या असतानाही नोंदणी होताना दिसत नाही. त्याबद्दल थोडक्यात जरा सांगा. आपण पर्टिक्युलरली आपल्या असोसिएशनच्या बाबतीत म्हटलं, फोटोग्राफर्स अँड व्हिडिओ रेकॉर्डर्स असोसिएशनच्या बाबतीत, तर आपल्याला कायदेशीर कुठलंही बंधनकारक रजिस्ट्रेशन नाहीये. जसं मेडिकल असोसिएशन असलं तर मेडिकल असोसिएशनना त्यांचं एक गव्हर्नमेंटचं कंपल्सरी रजिस्ट्रेशन लागतं. तर तसं फोटोग्राफर असोसिएशनना कुठलंही रजिस्ट्रेशन बंधनकारक नाहीये. पण म्हणून आपण कुठलंही रजिस्ट्रेशन घेऊ नये का? तर नाही. जर आपण आपल्या बिझनेसची आयडेंटिटी तयार करायची असेल आणि त्याचं कुठं रेकॉर्ड ठेवायचं असेल तर आपल्याला अशा संबंधित रजिस्ट्रेशन घ्यायला लागतात. मग आपण कुठले कुठले रजिस्ट्रेशन घेऊ शकतो? तर बरेच आहेत. शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन हे एक पहिली आपली त्यातली पायरी आहे. ते बंधनकारक नाहीये. जर तुमचा एम्प्लॉईचा काउंट 10 पेक्षा कमी असेल, तुमचे जे कामगार आहेत त्यांचं 10 पेक्षा कमीचं काउंट असेल, तर तुम्हाला फक्त एक ऑनलाईन सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला ते नाव इंटिमेट करायचं आहे. ते केलं की तुमचा नंबर, तुमचा बिझनेस जो आहे तो शॉपॅकच्या साईटला रजिस्टर झाला. हे एक पहिलं रजिस्ट्रेशन आहे. जरी कंपल्सरी नसलं तरी त्यामुळे होतंय काय की तुमचा बिझनेस जो आहे हा नोंदीत झाला. ही तुमची पहिली पायरी आहे बिझनेस चालू करायची. शॉपॅक नंबर काढल्यानंतर तुम्ही तुमचा पॅन हा जनरली असतो, नसेल तर तुम्ही आधी काढून घ्या. पॅन असला म्हणून आम्हाला रिटर्न भरायलाच लागेल, आम्ही IT च्या कचाट्यात येऊ असं काही नाहीये. तुमचा पॅन आहे, तुमचं उत्पन्न जे आहे ते कमी असेल तर तुम्ही रिटर्न नाही भरलं तरी चालतंय. तर दुसरी पायरी म्हणजे इन्कम टॅक्सचा पॅन. तुम्ही त्यानंतर GSTचं रजिस्ट्रेशन घेऊ शकताय. ते पण बंधनकारक नाही, ते आपण पुढे सविस्तर चर्चा करू. ते वगळता मात्र एक महत्त्वाचं रजिस्ट्रेशन आहे जे व्हॉलंटरी आहे, ज्याला म्हणतात MSME म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस रजिस्ट्रेशन. गेल्या काही महिन्यात आपण त्या बाबतीत भरपूर चर्चा ऐकली. त्यांचे मिनिस्टर जे आहेत ते वारंवार सांगतात की तुम्ही नोंदीत व्हा. तर आपण ते पण पुढे सविस्तर चर्चा करू की MSME म्हणजे काय, काय नाही. तर ते रजिस्ट्रेशन बंधनकारक नसलं तरी व्हॉलंटरी आहे. ते आपण नक्की करायला पाहिजे. तत्संबंधी भरपूर बेनिफिट्स आपल्याला गव्हर्नमेंट देत आहेत. तर असे हे सर्व रजिस्ट्रेशन हे प्रायमरी एक पहिली स्टेप्स आहेत. हे घेतलं तर तुम्हाला पुढे भरपूर फायदे होतील, जे आपण पुढच्या चर्चासत्रामध्ये किंवा प्रश्नामध्ये त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू. नोंदणी प्रक्रियाचा भाग झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे बँक अकाउंटचा. कोणतंही काम करायचं असेल तर सध्या ऑनलाईन आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन्स खूप वाढलेले आहेत. त्यामुळे बँकिंग ही प्रणाली खूप महत्त्वाची आणि मध्यवर्ती ठिकाणी आलेली आहे. पण अनेक जणांचं बँक खातं असत नाही, प्रॉपर बँक अकाउंट मेंटेन केलेलं असत नाही. बऱ्याच वेळा बँकांनीही सांगितलं असतं की करंट अकाउंट का नाही आहे तुमचं, त्यामुळं आम्ही काही कर्ज प्रक्रिया करू शकत नाही. अशा बऱ्याच अडचणी किंवा संभ्रम असतो. तर बँक अकाउंट कोणत्या प्रकारचं असावं आणि ते करंट असावं की बचत खातं असावं याबद्दल थोडक्यात सांगा.
करंट आणि बचत ह्या दोन प्रकारचे खाते आहेत. ते वगळता लोनमध्ये बरेच प्रकारचे खाते असतात. पण आपण करंट आणि बचत मधला महत्वाचा फरक बघितला तर एक साधा इन्व्हेस्टर आहे आणि त्याचा धंदा कुठलाही नाहीये, बिझनेस कुठला नाहीये, तर त्यांनी सेव्हिंग अकाउंट हे वापरायचं असतं. ते नावच त्याचं बचत आहे. म्हणजे जे तुमचे पैसे आहेत एक्स्ट्रा ते तुम्ही बचत करण्यासाठी बचत खात्यात ठेवतात. करंट अकाउंट हे कोण ठेवतंय? तर जो पण उद्यमी आहे, ज्याचा उद्योग आहे, त्या प्रत्येक व्यक्तीने करंट अकाउंट हे ओपन केलंच पाहिजे. का करावं? तर करंट अकाउंट हे एक आयडेंटिटी आहे की तुम्ही व्यापार करताय, तुम्ही उद्योग करताय. जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस आहे की XYZ फोटोग्राफर्स हे तुमचं उद्योगाचं नाव आहे किंवा प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP किंवा काही पण, तर हे उद्योगाचं जेव्हा तुम्ही करंट अकाउंट, चालू अकाउंट जेव्हा तुम्ही ओपन करताय त्यावेळी त्याची एक आयडेंटिटी तयार होते की हा व्यक्ती उद्योग करतोय. चेतन विजयकुमार ओसवाल हे बचत खातं आणि चेतन ओसवाल अँड असोसिएट हे करंट खाते. यांच्यात फरक असा आहे की चेतन विजयकुमार ओसवाल हा एक व्यक्ती झाला, हा उद्योग नाहीये. पण चेतन ओसवाल अँड असोसिएट ही माझी फर्म जी आहे ही एक उद्योग झाला. मी जेव्हा पण करंट अकाउंट ऑपरेट करतो किंवा ते संबंधी ऑपरेशन्स मी बँकेला दाखवतो त्यावेळी त्यांच्या लक्षात येते की ह्या फर्मच्या करंट अकाउंटमध्ये यांनी उद्योगाचंच सेविंग किंवा उद्योगाचेच पैसे भरलेले आहेत किंवा पैशांची देवाणघेवाण केलेली आहे. म्हणजे काय, तर तुम्ही जेवढं लवकरात लवकर करंट अकाउंट ओपन कराल, तुमच्या बिझनेसशी संबंधित तुम्ही जेवढे पैसे आहेत, आलेले पैसे, दिलेले पैसे ह्या खात्यातनं तुम्ही वळवाल, त्यावेळी एक त्याचा ट्रॅक रेकॉर्ड राहतो की माझं करंट अकाउंट गेले 7 वर्ष आहे, म्हणजे मी 7 वर्ष बिझनेस करतोय, मला कुठलं बाकीचं डॉक्युमेंटेशन दाखवायची गरज नाहीये. पण सेव्हिंग खात्यामध्ये काय, तुम्ही बिझनेस करा काय आणि तुमचे घरचे पैसे ठेवा काय, तुम्ही कसं त्यांना दाखवणार की हा माझा बिझनेस आहे. सो तुमच्या बिझनेस करतो हे ट्रॅक ठेवण्यासाठी बचत खाते हे एकदम उत्तम साधन आहे. ते वगळता सुद्धा बऱ्याच अशा काही ट्रान्झॅक्शन असतात ज्या तुम्ही सेव्हिंग मधनं वळवल्या, मोठ्या अमाऊंट, मोठे FDs आहेत किंवा मोठे जागेचे व्यवहार आहेत, कुठली तरी जागा विकली त्याचे पैसे सेव्हिंग मध्ये ट्रान्सफर केले किंवा मोठे FDs आहेत, तर त्याचं IT च्या पॅन नंबरला बऱ्याचदा लिंक असते. ते विचारू शकतात की तुमचं बिझनेस आहे फोटोग्राफीचा आणि तुम्ही 20 लाख भरलेत सेव्हिंग खात्यामध्ये, मग ह्याचा तुम्ही ट्रॅक दाखवा. तर ते आपल्याला त्रासदायक भविष्यात ठरू शकते. म्हणून करंट अकाउंटमध्ये तुम्ही 50 लाख भरा काय, 5 लाख भरा काय, 20 लाख भरा काय, कोण विचारू शकत नाही, कारण की तो उद्योगाशी संबंधित आहे. म्हणून करंट अकाउंट हे प्रत्येक व्यक्तीचं असलंच पाहिजे. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे शॉप ऍक्ट हे आहे. शॉप ऍक्ट उघडलं की नंबर काढला की तुम्ही करंट अकाउंटला अर्ज देऊ शकताय, ताबडतोब करंट अकाउंट ओपन करू शकताय. फक्त एकच त्याच्यात असते की त्याच्यात भरपूर पैसे ठेवले तर त्याच्यावर व्याज काहीच मिळत नाही. म्हणून करंट अकाउंटमध्ये मोजके पैसे जे पण येतात ते आपण नंतर सेव्हिंगला ट्रान्सफर करू शकतो. बट करंट अकाउंट हे प्रत्येक उद्योगाचं किंवा उद्यमीचं हे असलंच पाहिजे. नोंदणी प्रक्रियामध्ये 3-4 प्रकार जे आता तुम्ही बोलता बोलता बोललात की LLP असेल, PLC असेल, हे म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल आणि आता प्रोप्रायटरशिप फर्म असेल. आता 2 कोटी रुपयांच्या आत टर्नओव्हर जर असेल छोट्या व्यावसायिकाचा, तर ह्या 3 नोंदणी प्रक्रियाचं काय महत्व आहे, हे काय सांगू शकाल का थोडक्यात? आपण महत्वापेक्षा त्याच्यात काय फरक आहे आणि आपण कुठला फॉर्मॅटमध्ये बिझनेस करावा हे आपण बघायला पाहिजे. पहिलं सगळ्यात सोपं काही फॉर्मॅट असेल तर ते आहे प्रोप्रायटरशिप. त्याला काही जास्त वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाही. तो ज्या नावाने तुमचा बिझनेस आहे तो प्रोप्रायटरशिप फर्म मध्ये आपण कन्वर्ट करणे म्हणजे काय की साधं एक शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन काढलं की ती प्रोप्रायटरशिप झाली. त्याला तुम्हाला कुठल्याही संस्थेला वेगळं जाऊन नोंदणी करायची गरज नसते. म्हणजे रजिस्टर ऑफ फर्म्सला जायची गरज नाही, रजिस्टर ऑफ कंपनीजला जायची गरज नाही किंवा तुम्हाला IT मध्ये वेगळा दाखला द्यायची गरज नाही. फक्त एक शॉप ऍक्ट काढलं म्हणजे तुमची प्रोप्रायटरशिप फॉर्म झाली. मात्र पार्टनरशिप फर्म मध्ये तुम्हाला एक पार्टनरशिप डीड बनवायला लागते, त्याचं वेगळं नोंदणी करावी लागते, त्याचा वेगळा पॅन काढावा लागतो. कंपनी आणि LLP हे थोडेसे पुढचे फॉर्मॅट्स आहेत. तर मी आपल्या ह्याला सजेस्ट करणार नाही की तुम्ही LLP आणि ROC कंपनी फॉर्मॅटमध्ये उद्योग करा. एक वेळा तुम्ही फर्म ह्या फॉर्मॅटमध्ये काम केलेलं असेल तर मात्र तुम्ही नक्कीच LLP आणि प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जाऊ शकता. याचं कारण तुम्हाला सांगतो. ह्या दोन्ही संस्था LLP आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज ह्या ROF आणि ROC ने
आणि आरओसीने ह्या केल्या जातात, गाईड केल्या जातात. त्याचं एक कंप्लायन्स चुकला तर त्याला प्रचंड पेनल्टी आहे. सो आपण जेव्हा एक नॉर्मल अकाउंट ठेवायला चालू करू आणि नॉर्मल पद्धतीने रिटर्न भरायला चालू करू, त्यानंतर आपण या फॉर्मॅटमध्ये शिफ्ट झालो तरी चालू शकते. बट बेसिक आपण एक साध्या प्रोप्रायटरशिपने चालू करू शकतो. त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही 4 मित्र 5 मित्र एकत्र येऊन तुमचं सेटअप करताय, एक फोटोग्राफर आहे, एक एडिटर आहे, एक इव्हेंट मॅनेजर आहे आणि सर्वजण एकत्र येऊन काम करताय, अशा केसमध्ये तुम्ही पार्टनरशिप फर्म या फॉर्मॅटमध्ये करू शकता. आणि खरोखर तुमच्याकडे चांगला कंप्लायन्स पार्टनर असेल तर तुम्ही LLP हा पण एक उत्तम पर्याय आहे. ओके. आता नोंदणी प्रक्रिया आणि बँक अकाउंट झाल्यानंतर 100% प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे इन्कम टॅक्सचा. हो. आता इन्कम टॅक्स आता जनरली कोल्हापूरच नव्हे तर देशभरामध्ये अशी समजूत आहे की माझं इन्कमच कमी आहे, टॅक्स कसला आणि कशाला भरायला लागते रिटर्न्स, हे एक जनरल वाक्य ऐकायला मिळतं आपल्याला. त्याबद्दल तुमचं मत काय आणि टॅक्स कुणी भरावा, रिटर्न्स कुणी भरावेत, रिटर्न्सची प्रक्रिया कशी असावी याबद्दल थोडक्यात सांगा. आयकर हा उत्पन्नावरचा कर असतो. उत्पन्न म्हणजे जर मी 100 रुपये कमवले आणि त्याच्यातनं 40 रुपये खर्च केले आणि 60 रुपये हे जे उत्पन्न आहे ह्याच्यावरती जो कर लागतो ह्याला आयकर म्हणतात. हा 100 रुपयावरती नसतो, हा खर्च वजा जाता जे आपलं उत्पन्न राहतं त्याच्यावरचा हा बेसिकली कर असतो. आपल्या आयकर कायद्यामध्ये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न म्हणजे खर्च वजा जाता आपले जे नेट इन्कम आहे हे 2.5 लाखापर्यंत असेल तर त्याच्यावर 1 रुपया पण इन्कम टॅक्स नाही. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी ॲडिशनल रिबेट आणलेला आहे, ज्याचा इफेक्ट असा होतो की 5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कुठलाही कर लागणार नाही. सो आपण परत परत उत्पन्नावर येतो, रिसीट्सवर नव्हे. म्हणजे माझ्या फोटोग्राफी बिझनेसमध्ये मला एक 15 लाखाच्या रिसीट्स आलेल्या असतील अख्ख्या वर्षात आणि त्याच्यात माझे 11 लाखाचा खर्च झालेला असेल, मी ते प्रूव्ह करता आलं, त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे असतील, तर 4 लाखच माझं उत्पन्न राहतंय. ते मला zero tax त्याच्यावर आहे. रिबेट वगळता कुठलाच टॅक्स लागत नाही. इनफॅक्ट मी जर योग्य मार्गाने 2 लाखापर्यंत गुंतवणूक करत असेल तर 7 लाखापर्यंत मला कुठलंही टॅक्स नाही. टॅक्स नाहीये. म्हणजे ही एवढी चांगली सूट आहे की आपण जनरली म्हणतो की 2-3 लाखापर्यंत मला टॅक्स भरलं तरी उत्पन्न दाखवलं तरी मला टॅक्स येईल. तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की अगदी तुम्ही 5 लाखापर्यंत जर काही उत्पन्न दाखवलं अकाउंटिंग करून प्रॉपर, तर त्याला कुठलंही टॅक्स लागत नाही. तुम्ही बिनधास्त रिटर्न भरावं. मग तुमचा दुसरा प्रश्न की उत्पन्नाचं रिटर्न भरावं का, आयकरचं रिटर्न भरावं का, जर माझं उत्पन्नावर टॅक्सच नाही तर मी का रिटर्न भरावं. एक आपला असा न्यूनगंड म्हणू शकतो की अरे ते रिटर्न भरायचं म्हणजे मला CA गाठायला पाहिजे, मग कन्सल्टंट बघायला पाहिजे, मग त्याचा खर्च करायला पाहिजे, मग ते 100 कागदपत्र मागतंय. पण या सगळ्या मागचा उद्देश काय की समजा तुम्ही वर्षाच्या मागे 2-4 हजार 5,000 खर्च केला तर तुमचं एक बॅलन्स शीट तयार होते, तुमचं P&L तयार होते, त्याच्यात एक उत्पन्न दिसतंय, खर्च दिसतोय, मी हा बिझनेस करतोय ह्याचं एक भक्कम पुरावा तयार झाला. आणि हे जेव्हा तुम्ही ऑनलाईन सबमिट करताय त्यावेळी तुमचं एक डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तयार झाला की हो मी हा बिझनेस करतोय, या संबंधित हे माझं उत्पन्न आहे आणि हे खर्च आहे आणि ते वगळता माझं 4 लाखाचं उत्पन्न आहे. हे प्रूफ तुम्हाला भविष्यात वेगवेगळ्या कारणासाठी फायदेशीर ठरतं. मग गव्हर्नमेंटच्या MSMEच्या स्कीम असो, तुम्हाला ॲडिशनल लोन घेण्यासाठी असो, तुम्हाला कुठलं एक्सपान्शन करायचं असेल त्यासाठीचं काय फायनान्स लागणार असेल, ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल तर होम लोनमध्ये सुद्धा आयकरचा पुरावा मागतात. सो ह्या सर्व डॉक्युमेंटरी एव्हिडन्स करण्यासाठी आपल्याला ITचं रिटर्न भरणं अत्यावश्यक आहे. जरी बंधनकारक नसलं तरी ते ॲडवायझेबल आहे. तुम्ही अचानक जेव्हा होम लोन लागते त्यावेळी 3 वर्षाचं रिटर्न भरायला जाता, आता ती प्रक्रिया थांबवली आहे त्यांनी. तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त रिटर्न भरू शकत नाही. बरोबर. हो, एकत्र आता 3 वर्षाचे रिटर्न भरता येत नाही. आणि एक ठराविक टाइम लाईनच्या पुढे गेलं तर दंड आहे. दंड आहे 5,000 रुपये 1,000 रुपये असा दंड. म्हणजे ठीक आहे उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर काहीच दंड नाहीये. बरोबर. बट स्टील तुम्हाला नंतर भरताच येणार नाही. तो आपलं घर घ्यायचं स्वप्न 2 वर्ष पुढे जाऊ शकतं. मग जेव्हा तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आपण जेव्हा वेन इट इज अवेलेबल दॅट टाइम ओनली आपण वेळोवेळी रिटर्न भरलं तर भविष्यात आपल्याला फार चांगला त्याचा बेनिफिट होऊ शकतो.
इन्कम टॅक्स भरणं अत्यंत उपयुक्त आहे सगळ्यांचं. आणि तो जर खर्च वजावट व्यवस्थित दाखवता आली तर टॅक्सेबल इन्कम खूपच जास्त होऊ शकतं. म्हणजे 5 ते 7 लाख रुपयेपर्यंत जरी आपलं हो इन्कम असेल, म्हणजे नेट इन्कम खर्च वजा जाता, हो. तरी सुद्धा कोणताही टॅक्स लागणार कुठलाही नाही. टॅक्स नाही हो. म्हणजे ही खूप महत्त्वाची बाब आहे, कारण 7 लाख रुपये वर्षाचा नफा दिसला तर खूप मोठं टर्नओव्हर पुढे जाऊन बँकेच्या माध्यमातून मिळू किंवा शकतो आपल्याला. इतर सरकारी योजनांच्या माध्यमातून मिळू शकतो. हो. त्याचा पुढचा टप्पा आता इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो, की बरेचसे म्हणजे 80 ते 90% ट्रान्झॅक्शन्स हे कॅशच्या माध्यमातून होतात. मग अशा वेळेस हे बुक मेंटेन कसं करायचं? सगळे जर समजा 15 लाख तुम्ही म्हणताय बिझनेस आणि त्यातला 13,50,000 रुपये मला रोखीने येत असतील वर्षाला, तर मग हे बुक मेंटेनन्स कसं होईल? आणि मग ते गणित कसं जमवायचं आणि ते इन्कम टॅक्स समोर कसं प्रेझेंट करायचं ह्याबद्दल सांगा. काही बेसिक चांगल्या सवयी आपण अवलंबू शकतो. त्याच्यातल्या 2 आपण चांगल्या सवयी म्हणजे एक उत्पन्नाचं एक वही ठेवू शकतो. कॅशमध्ये जेव्हा आपल्याला पैसे येतात त्यावेळी ट्रॅक ठेवणं हे फार अवघड असतंय. सो जनरली आपण काय करतो की पैसे आले, मी ठेवले, थोडे खर्च केले, कामगारांना दिले, उरलेले घरी खर्च केले, काहीतरी आणली वस्तू आणि मग कुठे पैसे गेले संपले. सो आपण काहीच ट्रॅक ठेवू शकत नाही. तेच बँकेत आले तर काहीतरी आपण त्याचा युटिलाइज करू शकतो. मग ह्या सगळ्यांचा ट्रॅक ठेवण्यासाठी 2 चांगल्या सवयी आपण अवलंबू शकता. एक म्हणजे एक रजिस्टरमध्ये जेवढे तुम्हाला पैसे आलेले आहेत, जेवढं तुम्ही बिलिंग केलेलं आहे त्याचा ट्रॅक ठेवणे आणि दुसरी वही किंवा त्याच वहीमध्ये दुसरा पार्ट, कुठले कुठले मासिक खर्च तुम्ही करताय. काही खर्च हे फिक्स असतात. सो एक 5 कामगार आहेत, त्यांचे आम्हाला 40,000 खर्च फिक्स आहे. तर मग ती खर्चाची वही वेगळी, उत्पन्नाची वही वेगळी. तारीख 2 जुलै 2020, आज मला ह्या कामाचे एवढे पैसे आले, टोटल आमचे 40,000 ठरलेत, 12,000 आले. त्याचं पुढे ट्रॅक ठेवून कधी आलेत करून आपण पूर्णपणे त्याचं ट्रॅक ठेवू शकतो. म्हणजे काय की महिन्याच्या शेवटी तुम्ही तुमची एक हिशोब वही बघितली तर तुम्हाला ह्या महिन्यात मला एक 40,000च्या रिसिप्ट्स आलेल्या आहेत, 15,000ची रोख आहे, 25,000ची बँकेत जमा झाली. सोपी सवय आहे. काही म्हणजे मोठं मी टॅली सॉफ्टवेअर घ्या, त्याच्यात अकाउंटिंग करा, हे करा, ते काही नाहीये. ही वही आणि ह्या बाजूला तुमचा महिन्याचा खर्च, बऱ्याच प्रकारचे खर्च असतात जे तुम्ही क्लेम करू शकता. हे सगळे खर्च तुम्ही वहीत लिहित गेला आणि वर्षाच्या शेवटी ही तुम्ही कुठल्याही सीएला किंवा कुठल्याही कन्सल्टंटला जाऊन दाखवली तर त्याच्यासाठी हे काम एवढं सोपं होईल. इनफॅक्ट तुम्ही 1-2 वर्ष दाखवल्यानंतर तुम्ही स्वतःहूनही भरू शकाल. आयकर डिपार्टमेंट असं म्हणतंय की बऱ्याचदा तुमचं रिटर्न तुम्ही स्वतः भरू शकता. मला माहिती आहे त्याच्यात काय कॉम्प्लिकेशन असतात. आम्ही सजेस्ट करत नाही. बट स्टील काही गोष्टी तुम्ही 1-2 वर्ष केल्यानंतर स्वतः पण भरायला चालू करू शकता. आणि त्याच्यात बऱ्याच आपल्याला त्यांनी ह्या दिलेल्या आहेत, प्रोव्हिजन अशा दिलेल्या आहेत. जसं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे हे, की 2 कोटीपर्यंत तुम्हाला कुठलंही रेकॉर्ड दाखवायची गरज नाहीये. म्हणजे तुमचं रिसिट्स ह्या 2 कोटीपर्यंत असतील तर आयकर डिपार्टमेंट म्हणतंय आम्ही तुमच्याकडनं काहीही कागदपत्र मागणार नाही. फक्त विक्रीचं डिटेल म्हणजे आपल्यासाठी जे पावत्या आहेत, रिसिट्स आहेत, जे पैसे आलेले आहेत त्याची माहिती मागणार आहेत. आपण लिहू शकतो की ह्या तारखेला ह्या कार्यक्रमाला ह्या माणसाकडून एवढे पैसे आलेले आहेत. सो एवढ्या 2 सवयी म्हणजे रिसिट्सची बाजू लिहिण्याची डायरी आणि खर्चाची बाजू लिहिण्याची आपले 2 रजिस्टर ठेवले तर तुम्ही अख्ख्या वर्षाचे हिशोब वही ही तुमच्याकडे महिना टू महिना तयार होत चाललेली आहे. फार चांगली सवय आहे आणि ती फार सोपी आहे. ह्याच्यात मी काय एकदम फार मोठं अवघड असं काय सांगत नाही. म्हणजे रोजनिशी मेंटेन करणे किंवा आपल्याला लहान असताना शाळेमध्ये सांगायची की डायरी लिहा, येस. त्या पद्धतीची जर प्रक्रिया आपण जर आत्मसात केली तर 100% बँकिंगचा नॉर्म्स किंवा इन्कम टॅक्सचे नॉर्म्स आपण पूर्ण करू शकतो. हो. तुम्ही जे म्हटला त्यामध्ये त्याच उत्तरामध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे की कामगारांच्या पगाराचे खर्च वजा जाता काही असेल ती रक्कम आपण उत्पन्नामध्ये घेऊ शकतो. आता कॅशमध्येच रिसिट्स आहेत, पगार ही कामगारांचे कॅशमध्ये देता येतात का? त्यांची सिक्युरिटी असतील, त्यांचे पीएफ असतील किंवा ESI भरत असतील किंवा इतर काही सिक्युरिटी दिली असेल तर त्यांची पेमेंट्स, त्यांचे एक्सपेन्सेस कॅशमध्ये करता येतील का फर्स्टली? आणि करायचे असतील तर ते कशा पद्धतीनं दाखवायचे वहीमध्ये ह्याच्याबद्दल सांगा. पण कॅश व्यवहारामध्ये दोन्ही बाजू बघू. तुम्ही मला फक्त खर्चाची विचारली, मी तुम्हाला उत्पन्नाची पण सांगतो. उत्पन्नामध्ये जे पैसे येतात तर मला बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की आम्ही रोखीमध्ये घेऊ शकतो का? तर आयकर कायदा म्हणतो की तुम्ही रोखीमध्ये 2 लाखापर्यंत
कॅशमध्ये घेऊ शकता एका व्यक्तीकडून एका असाइनमेंट पोटी. म्हणजे समजो कुठलं एक मोठं शूटिंग आहे कुठल्या इव्हेंटचं फॉर अ कॉर्पोरेट, तर त्या केसमध्ये तुमचं बिलिंग समजो 2.5 लाखाचं झालं तर ते पूर्णपणे कॅशमध्ये घेता येत नाही. तुम्ही 51,000 चेकमध्ये घेऊ शकता, 1,99,000 कॅशमध्ये घेऊ शकता. तो रिसीटचं लिमिट हे 2 लाख आहे. आता आपण खर्चाच्या साईडला येऊया. म्हणजे 2 लाखाच्या पेक्षा कमी तुम्ही कितीही अमाऊंट कॅशमध्ये घेऊ शकता. हा एक सर्वात मोठा खुलासा ॲज फार एज रिसीट इज कन्सर्न. नाव खर्चाची बाजू बघायला गेलो तर खर्चामध्ये 10,000 हे लिमिट आहे फक्त. एक दिवशी एका व्यक्तीला 10,000पेक्षा जास्त तुम्ही कॅशमध्ये देऊ शकत नाही. जनरली आपलं पेमेंट जे असतं हे स्टॅगर्ड असतं. एका दिवशी एका व्यक्तीला आपण 10,000 देत नाही. देत असू तर आपण आता त्या पद्धतीने द्यायला पाहिजे की पर डे मी एका व्यक्तीला 10,000पेक्षा जास्त देत नाहीये. सो माझ्याकडे समजा एक 7 कामगार आहेत आणि त्यांचा पगार 12,000, 8,000, 6,000, 7,000 असा आहे. तर मी 6,000 असे प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी देऊ शकतो. जेणेकरून माझी रोखीमध्ये सगळा खर्च केला तरी चालेल आणि तुम्हाला पूर्णपणे आयकर कायद्यामध्ये सूट पण मिळेल. कुठेही आयकर कायदा असं म्हणत नाही की तुम्ही रोखीमध्ये देऊ शकत नाही. सो इट इज अलाउड आणि आपली वही आहेच, त्याच्यावर आपल्याला खर्चाचा सगळा हिशोब लिहायचा आहे. म्हणजे रोखीचा पैसे घ्यायलाही काही अडचण नाही आहे, रोखीनं पगार द्यायलाही काही अडचण नाही आहे. फक्त रोज 5 मिनिटं वेळ काढून एक डायरी मेंटेन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. येस. इन्कम टॅक्स आणि उत्पन्न वजावट हे जी चर्चा होत असताना उत्पन्नामध्ये कोणकोणत्या वजावटी आहेत की जे डिडक्ट होऊ शकतात किंवा ज्या घेतल्या जाऊ शकतात त्याबद्दल थोडक्यात सांगा. महत्वाचा प्रश्न आहे. कारण की बऱ्याचदा असं होतं की उत्पन्नाचा ट्रॅक राहतो आणि डे टू डे बेसिसवर आपण बरेच असे खर्च करत असतो ज्याचा आपण कुठंच हिशोब लिहित नसतो. तो आज आता हे शूटिंग करताना समजो कॅमेरामन्स आहेत, कॅमेरा आहे, त्याच्याशी संबंधित काही लाईट आहेत, कन्झ्युमेबल्स काय असतात, बल्ब खराब होतोय, ते येण्या जाण्यासाठी काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असतो, वर काही ओव्हरहेड्स असतात, असे बरेच लहान सहान खर्च असतात ते आपण डे इन डे आउट आपल्या खिशातनं स्पेंड करत असतो. आता त्यांच्या पावत्या ठेवणं गरजेचं आहे का? तर मी तुम्हाला सांगितलं 2 कोटीपर्यंत आयकर कायद्यामध्ये कुठलीही पावती ठेवायची गरजेची नाही. तुम्ही वहीमध्ये हिशोब लिहू शकता की आजच्या तारखेला 2 जुलै 2020ला माझा हे सगळे खर्च झालेले आहेत आणि ते खर्च लहानसहान जे आहे ते डायरीमध्ये लिहू शकता. तुम्हाला मोठा खर्च कुठं करायचा असेल आणि तुमचं नवीन कॅमेरा घेतलेला, नवीन तुम्ही ट्रायपॉड घेतलेले आहेत, लाईट्स घेतलेले आहेत, तर त्याला सजेस्टेड आहे की तुम्ही त्याची बिलं घ्या, त्यांचे रेकॉर्ड ठेवा. अदरवाईज तुम्हाला असे वेजेस जे आहेत, डे टू डे आपण टेम्पो भाडं देतोय, अशी काही जी लहान सहान खर्च असतात त्याची तुम्ही तुमच्या वहीत नोंद करून घेतली तरी चालते. एक छोटीशी रिसीट बुक बनवली आणि तिथं त्याच्या रिसीट्स आपण म्हणतो पेमेंट वाउचर्स बनवले तरी ते सफिशियंट आहे. इट इज नॉट मॅन्डेटरी. ऑडिट करत नाहीये त्यामध्ये मॅन्डेटरी नाही, पण ती चांगली सवय आहे कारण की त्याच्यामुळे आपल्याकडं ट्रॅक राहतो. जसं तुम्ही कोणाला 5,000पेक्षा जास्त पगार देत असाल तर त्याच्यावर एक रेव्हेन्यू स्टॅम्प लावणं हे बंधनकारक आहे आणि त्याचं वाउचर बनवलं तर त्याचा आपल्याकडे एक रेकॉर्ड राहतो. तुम्ही वहीमध्ये तर लिहिताय, तो पावती पुस्तक पण बनवायला चालू करा. मोठे खर्च त्याच्यात पावती पुस्तकावर सही घेतली तर तुमच्याकडे तो ट्रॅक राहतो. ही चांगली सवय आहे. म्हणजे भविष्यात पण काही डिस्प्यूट झालं तर तुम्ही सांगू शकता ही बघी पावती याच्यावर तुला मी दिलेली आहे. इट इज गुड हॅबिट. मोबाईल अलाउन्स आहे. मोबाईल खर्च तुम्हाला बाद मिळतोय, गाडी भाडे, कुठलाही बिझनेस साठी केलेला खर्च, कुठलाही बिझनेस साठी केलेला खर्च हा अलाउड आहे. अगदी माईक आणताय, आणताय किंवा गाडी भाडं मी तुम्हाला सांगितलं बोलता बोलता, किंवा अगदी कपडे इस्त्री जरी करतोय मी एखाद्या इव्हेंटला जाताना ते नाही, तो बाद मिळत नाही. तो कुठलेही स्वतःसाठी आणलेले कपडे किंवा चष्मा, सो हे मी काय उद्योगासाठी वापरत नाही. मी चष्मा काढतो, मला फक्त बिझनेसच्या वेळी चष्मा लागतोय, त्यावेळी बाकीच्या वेळी लागत नाही असं नाहीये. तो असे खर्च बाद मिळत नाही. मोबाईलचे पण असे खर्च असतात की आयकर कायदा असं म्हणतोय की मोबाईल पर्सनल यूज साठी पण होतो, आपण सगळा खर्च बाद घेतो. खरं म्हणजे थोडासा पर्सनल खर्च असतो, थोडासा बिझनेस साठी असतो, तेवढा थोडा डिसअलाव पण होतो, पण प्रपोर्शनेट बाद मिळतो. गाडी भाडं किंवा गाडीमधलं पेट्रोलचा खर्च, मग असं नसते की मी पेट्रोल फक्त गाडी स्वतःसाठीच वापरतो, उद्योगासाठीच वापरतोय, मी घरी पण वापरत असतो. तो थोडा प्रमाणात तो पण खर्च नंतर डिसअलाव होतो. टेलिफोन, मोबाईल, पेट्रोलचा खर्च हे सर्व प्रमाणात सर्व प्रकारे तुम्हाला सर्व खर्च बाद आहेत. फक्त पर्सनल
म्हणजे मी नवीन कपडे आणले, मी नवीन घड्याळ आणलं, नवीन गॉगल आणला, जे पर्सनल आहेत असे खर्च तुम्हाला बाद मिळत नाही. बाकी उद्योगासाठी तुम्ही प्रत्येक खर्च केलेला तुम्हाला बाद मिळतो. बट कंडिशन काय, तर पेमेंट हे रोखीमध्ये 10,000पेक्षा जास्त करून चालत नाही. ते 10,000पेक्षा कमी मध्ये करावं. मोठं काही तुम्ही मटेरियल बाय करताय तर एक सवय ठेवा, आयदर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा चेकने पेमेंट करायचं. महत्वाचं इन्कम टॅक्सची डिडक्शन्स आणि हे झाल्यानंतर साहजिकच प्रश्न येतो जीएसटीचा. आता बऱ्याच टर्नओव्हरला त्याची एक्झम्पशन पण आहे. कुठल्या लेवलला जाऊन जीएसटी ऍक्सेप्ट करावा ह्याबद्दल संभ्रमावस्था आहे. अनेक वेळा मोठे उद्योगपती किंवा मोठ्या फर्म्स बरोबर काम करताना जीएसटी रजिस्ट्रेशन हा मुद्दा उपस्थित होतो, कारण त्यांना सेट ऑफ घ्यायचा असतो, त्यामुळे ते इन्सिस्ट करत असतात. तर अशा वेळेस छोट्या व्यावसायिकांनी जीएसटी रजिस्ट्रेशन नेमकं कधी करावं, कशासाठी करावं आणि ते करावं का, आणि असे सेट ऑफचे इश्यूज जर काय आले तर त्यावेळेस नेमकं त्यांनी काय करावं त्याबद्दल थोडक्यात. जीएसटी कायद्यामध्ये फोटोग्राफर आणि ह्या ज्या आहेत ह्यांना सर्व्हिसेस मानलं जातं. ह्या वस्तू नाही आहेत, ह्या सेवा आहेत. तो सेवा ज्या आहेत त्याचं रजिस्ट्रेशन करण्याचं लिमिट जे आहे ते 20 लाख आहे. म्हणजे वार्षिक माझं रिसीट्स, मग ते रोखीमध्ये असो किंवा चेक किंवा बँकेच्या व्यवहाराने असो, एकंदरीत टोटल माझ्या रिसीट्स ह्या 20 लाखापेक्षा जास्त. आता इथं उत्पन्न हा शब्द नाहीये, इथं रिसीट हा शब्द आहे. म्हणजे वार्षिक मला 20 लाख आले, खर्च किती करून नेट उत्पन्न किती येते मॅटर करत नाही. 20 लाख रुपयापेक्षा जास्त माझ्याकडे आले तर मला जीएसटीचा नंबर काढणं हे बंधनकारक आहे. जे वार्षिक उलाढाल वार्षिक 20 लाखाच्या वरती जात असेल तरच. तर जीएसटी कंपल्सन आहे. वस्तूच्या केस लिमिट 40 लाख आहे, पण आपण सेवा सर्व्हिस देणार आहोत त्यामुळे तिथे लिमिट 20 लाखाचं आहे. आपल्याला जीएसटी नंबर हे घेणं तरच बंधनकारक आहे, अदरवाईज घ्यायचं गरज नाही. नंबर काढला समजो तर त्यानंतर त्याचा कंप्लायन्सेस जो आहे तो फार जास्त. मासिक रिटर्न भरणे, त्यानंतर त्याचं बिलं बनवणे, सगळे रेकॉर्ड ठेवणे. मग तुम्ही 22 लाख टर्नओव्हर झाला तर इन्कम टॅक्सला काही ठेवणं बंधनकारक नाही, पण जीएसटीला तुम्हाला सगळंच ठेवणं बंधनकारक. सो सी जेन्युइनली की तुम्ही हे सगळं करू शकताय का. 20 लाखाच्या पुढे गेलं तर मग मात्र काढायलाच लागणार. बऱ्याच जणांचे कमर्शियल प्रोजेक्ट असतात जिथं ते कॉर्पोरेट्सना डील करतात, ते कॅशमध्ये किंवा चेकमध्ये व्यवहार, ते चेकनेच व्यवहार होतात. आणि असे तुमचे प्रोजेक्टच्या रिसीट 20च्या पुढे गेले तर तुम्ही जरूर नंबर काढा. नंबर काढला नाही, आम्हाला माहिती नाही 40 लाख लिमिट होतं असं वगैरे सांगितलं तर नंतर भविष्यात हेच तुम्हालाच हिटबॅक होऊ शकतं आणि त्याला बराच दंड आणि बऱ्याच पेनल्टीज आहेत. सो 20 लाखाच्या पुढे तुमच्या रिसीट तुम्ही दाखवत असाल तर 100% जीएसटीची नोंदणी करून घ्या. तुम्ही जीएसटीचं बिल 18% लावून तुम्हाला रेज करायचं आहे, ते पैसे तुम्हाला ते समोरच्या पार्टी देतात. राहिला प्रश्न तुम्ही असं विचारला की समोरच्या पार्टीज सांगतात की तुम्ही जीएसटीचा नंबर घ्या आणि तरच आम्ही तुमच्याशी व्यवहार करू, तर असं काही बंधनकारक नाहीये. जेव्हा नवीन जीएसटी कायदा आला होता त्यावेळी असा उलटा नियम होता की तुम्ही नोंदीत नसाल तर तुमचा टॅक्स समोरच्याला भरायला लागायचा. जी आता कंडिशन नाहीये, ती 4 महिन्यातच त्यांनी विथड्रॉ केली. सो आजच्या घटकेला तुम्ही नोंदीत नाहीये म्हणून काय कंपनीला काय जीएसटी भरायला लागत नाही. तो त्यांच्यासाठी असा काय मोठा विषय नाहीये. तुम्ही नोंदीत नसला तरी त्यांना भरायला लागत नाही, त्यामुळे ते तुम्हाला असं फोर्स करू शकत नाही की तुमचा टर्नओव्हर जरी 10 लाख असला तरी तुम्ही जीएसटी घ्यायलाच पाहिजे, असं ते आपल्याला फोर्स करू शकत नाही. बट बऱ्याचदा बिझनेस सेन्स प्रिव्हेल्स ओव्हर द टॅक्सेशन सेन्स, आणि मग आपण त्यांना तो कस्टमर मिळवण्याकरता आपण ते नंबर घ्यावा. पण जीएसटी जर असेल नोंदणी तर त्याचा सेट ऑफ कोणकोणत्या कामासाठी, कोणकोणत्या खर्चांसाठी मिळू शकतो ॲज अन एंटिटी म्हणून. कोणकोणत्या खर्चाचे सेट ऑफ मिळू शकतात असं आपण त्याला रिव्हर करूया. तर परत सेम टू सेम इन्कम टॅक्स सारखं जे पण खर्च हे तुम्ही उद्योगासाठी केलेले आहेत, म्हणजे तुमच्या प्रोफेशनला कुठले कुठले खर्च लागतात. तर तुम्ही कुठलीही नवीन कॅपिटल ॲसेट घेतली म्हणजे कॅमेरा, तुमचे जे सेटअप आहे पूर्णपणे, या सगळ्या सेटअपशी रिलेटेड जे पण तुम्ही नवीन मशिनरी घेताय या सगळ्यांचा सेट ऑफ तुम्हाला मिळतो. तुम्ही डे टू डे जे खर्च करताय किंवा तुम्ही कुठल्या प्रोफेशनलला पैसे दिले आणि त्यांनी जीएसटी लावला, तुमच्या मोबाईलचा जो सर्व्हिस टॅक्स जीएसटी असतो मोबाईलच्या बिलांवरचा,
BSNLच्या बिलांवरचा. अगेन हे सगळे तुमचे बिझनेसचे खर्च. घरचा जो आपला लँडलाईन फोन असतो त्याच्यावर जो GST लागतो तो मिळत नाही. घरी तुम्ही LED टीव्ही आणला आणि त्याच्यावर तर GST असेल तर तो मिळत नाही. पण तो LED टीव्ही तुम्ही उद्योगासाठी तुमच्या वापरत असाल तर मिळतं. घरी फ्रीज, वॉशिंग मशीन आणला त्याचं तुम्हाला क्रेडिट मिळणार. आपण कपडे आणले, आपण काही आर्टिफॅक्ट्स आणले जे आपल्या पर्सनल यूजसाठी आहेत तर मिळेल. पण उद्योगासाठी जो पण तुम्ही ॲसेट आणाल त्या ॲसेटचा तुम्हाला सेट ऑफ मिळतो. ह्याला फक्त एकच एक्सेप्शन आहे, ज्याला आम्ही ब्लॉक्ड क्रेडिट म्हणतो. ज्याच्यात तुम्ही कार, टू व्हीलर असं काही आणलं तर त्यावर तुम्ही कितीही GST भरला तरी तुम्हाला त्याचं वजावट मिळत नाही. पण तुम्ही एक टेम्पो आणला ज्याच्यातनं तुम्हाला तुमचे सर्व मशिनरीज मागं पुढं करायला लागतात तर मात्र त्याचा तुम्हाला टेम्पोचा जो GST आहे तो पण बाद मिळतो. त्याचे रिपेअरचे पण जे खर्च आहे त्याच्यावर तर GST बाद. आणि तुम्ही काही बांधकाम करत असाल, जर तुम्ही स्टुडिओ बांधताय आणि स्टुडिओमध्ये तुम्ही स्टील, सिमेंट, खडी, वाळू असे घेताय, ब्रिक्स आहेत, तर ते जे इमोबल प्रॉपर्टीज आहेत त्या सर्वांचा तुम्हाला सेट ऑफ मिळत नाही. ओके. त्याचा मिळत नाही. मात्र त्याच्या आत तुम्ही AC लावला, लाइटिंग केले, फिक्चर्स बसवले तर त्या सर्वांचा सेट ऑफ तुम्हाला मिळतो. 2 एक्सेप्शन सांगितले, गाडी पर्सनल आणि बांधकामशी संबंधित जे पण तुमचं इमोबल प्रॉपर्टीशी संबंधित जो खर्च असतो, 2 वगळता तुम्हाला प्रत्येकाचं सेट ऑफ मिळतो. 2 गोष्टी पुन्हा एकदा आपण रिएटरेट करूया, की बऱ्याच जणांचे कॅश रिसीट्स आणि ची सवय असल्यामुळे IT रिटर्न्स भरलेले नाही आहेत किंवा भरले असेल तर वीक आहेत. हो. मग अशा वेळेस त्यांचे रिटर्न स्ट्राँग होण्यासाठी ते प्रोफाईल ज्याला म्हणतो आपण बँकिंग टर्ममध्ये, ते प्रोफाईल स्ट्राँग होण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? कोणती सवय लावून घ्यायला पाहिजे? पहिल्याच ह्याच्यात पार्टमध्ये बघितलं की जो आपला खरोखर उद्योग आहे तो पेपरवर यायला पाहिजे. जर आपण वर्षामागं ज्या आपल्या रिसीट्स होत आहेत त्या आपण दाखवतच नसू तर आपण स्वतःहून आपली प्रोफाईल वीक करतो. सो जे पण आपण आपली उत्पन्न आहे, जो पण आपला खर्च आहे तो पेपरवर येऊन दे. तो पेपरवर आल्यानंतर त्याचं IT रिटर्न भरणं हे बंधनकारक आहे. आता मागं तुम्ही कमी भरलंय आणि आता तुम्ही जास्त दाखवताय, तसा पण कोण तुम्हाला प्रश्न विचारू शकत नाही. फायनान्स मिनिस्टरने स्वतः बजेट स्पीचमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही असं काही तुम्हाला विचारणार नाही. गेल्या वर्षी 1 लाख रिसीट होती किंवा ITR भरत नव्हता आणि अचानक तुमचे 12 लाखाचं उत्पन्न दाखवलं किंवा रिसीट दाखवलंय, तर असं कोण आपल्याला विचारू शकत नाही. तुम्ही आता तुमचं जे उत्पन्न खरोखर आहे ते दाखवा. आम्ही असं कधीच सजेस्ट करत नाही की तुमचं उत्पन्न समजा 3 लाख आहे आणि तुम्ही 12 लाख दाखवा. सो ओव्हर प्रोफाइलिंग पण करणं हे कधीच सजेस्टेड नाहीये, कारण की ते विशियस सर्कल आहे. 1 वर्ष दाखवणार, पुढच्या वर्षी मग कमी दाखवायला लागलं टॅक्स भरण्यासाठी तर मग बँकर असं विचारू शकतात की तुमचं उत्पन्न घसरते कसं. सो इट इज नॉट सजेस्टेड. तुम्ही ग्रॅज्युअली तुमचं जे खरोखर उत्पन्न आहे ते तुम्ही प्रॉपर दाखवा, जेणेकरून भविष्यात आपल्याला जे जे लागणार आहे त्याची तयारी आत्ताच आपण करतो. तो प्रोफाईल स्ट्रॉंग करणं जर ॲक्च्युअल असेल तर तुम्ही प्रोफाईल स्ट्रॉंग जे आहे ते दाखवा. आपण जे नाहीये ते दाखवायचा प्रयत्न चुकीचा ठरू शकतो. प्रोफाईल स्ट्रॉंग झाल्यानंतर फाईल किंवा प्रोफाईल जो आपला आहे एक्झिस्टिंग तो घेऊन आपण बँकेकडे गेल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे कर्ज, कोणकोणत्या प्रकारचे लोन आपल्याला ह्या असोसिएशनच्या सभासदांना असेल किंवा सर्वसामान्य व्यावसायिकांना असेल ते मिळू शकतात? त्याबद्दल थोडक्यामध्ये सांगा. सरकारी योजनांबद्दल आपण दुसऱ्या भागात बोलू. पहिला जनरली कर्ज कोणकोणती कशी पटपट मिळू शकतील याबद्दल थोडक्यात सांगा. की कर्जामध्ये 2 प्रकारचे कर्ज असतात. पहिलं असतं पर्सनल काइंड ऑफ कर्ज, ज्याच्यामध्ये तुमचं व्हेइकल लोन येतंय, होम लोन येतंय आणि स्वतःचे पर्सनल खर्च करण्यासाठी ते पर्सनल लोन येतात. हे झाले सगळे पर्सनल टाईप ऑफ लोन. त्याचा आपल्या उद्योगाशी काही संबंध नसतो. दुसरा असतं कमर्शियल लोन. कमर्शियल लोन हे कशासाठी असतात? तर आपलं बिझनेस जे आहे त्या संबंधित आपण काहीही प्रकारचं नवीन करत असतो किंवा त्याला लागणारं भांडवल, अशा प्रकारच्या 2 प्रकारचे कर्ज आपल्याला मिळतात. मग त्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत? समजो लेट्स अज्युम की तुम्ही एक मोठा स्टुडिओ करताय किंवा नवीन मोठं मशिनरीज आणताय किंवा तुम्ही तुमचे स्क्रीन्स वाढवताय, तुम्ही तुमचं मशिनरी आणि तुमचं सेटअप हा वाढवताय, तर त्याला लागणारं जे कर्ज आहे त्याला आपण टर्म लोन म्हणतो. हे बिझनेसमध्ये पहिलं प्रकारचं कर्ज कुठलं असेल तर टर्म लोन. टर्म लोन हे तुम्हाला कुठली तरी एखाद ॲसेट घेण्यासाठी दिलं जातं आणि ते त्या ॲसेटच्या अगेन्स्ट मिळते. दुसरं असते कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट. ह्या दोन्ही प्रकारचे कर्ज जे असतात
हे तुम्हाला तुमचे खेळते भांडवल ह्याच्यासाठी लागतात. जसं तुमची कुठली मोठी असाइनमेंट असेल, त्याला तुम्हाला आधी पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात आणि मग तुम्हाला पैसे मिळतात. तर अशा वेळी तुम्ही कॅश क्रेडिट घेऊ शकता. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पण असते. तर हे 2 प्रकारचे लोन आपल्याला मिळतात. आम्ही बऱ्याचदा बघतो की लोन प्रपोजल हे सक्सेसफुली मिळतात, पण नंतर फेल होतात आणि नंतर ते कर्ज प्रकरणं बिघडतात. ह्याच्या मागचं कारण काय असते? तर लोन ज्या कारणासाठी घेतो त्या कारणासाठी यूज न होणे. हा आपण ही चूक आपण कधी पण करू नये. समजा तुम्ही मशिनरीसाठी लोन घेतलं आहे, तर त्यासाठीच वापरा. त्याच्यातनं मिळवा आणि ते कर्ज भागवा. मशिनरीचं आपण 5 लाखाचं लोन घेणं, ओव्हर व्हॅल्युएशन करणं, 3 लाख आपण खरोखर मशिनरी आणणे आणि मग 2 लाख पर्सनल यूजसाठी करणं. असं आपण बँकरना आपण दाखवू शकतो, करता येते. पण शेवटी आपणच त्याच्यात अडकत जातो, फसत जातो. सो इट इज नॉट सजेस्टेड. तुम्ही पर्सनल लोन पर्सनल पर्पजसाठी घ्या आणि हे जे कमर्शियल लोन्स आहेत हे तुम्हाला मिळतात. आता सरकारनं बरेचशा मुद्रा लोन असेल किंवा महाराष्ट्र सरकारचा विचार करायचा झाल्यास ठराविक जातींसाठी वेगवेगळी महामंडळ आहेत, त्यांच्या माध्यमातून कर्ज असतील. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कर्ज आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी नेमके कशा पद्धतीनं प्रस्ताव द्यायला पाहिजे, याबद्दल पण काही सांगता? मुद्रा हे एक असं कर्ज प्रकरण आहे ज्याला काही वेगळं मोठं आयडेंटिटी नाही. एक साधं टर्म लोन जे असते ते करतानाच आपल्याला बँकर्सना सांगायचं की मी MSME खाली नंबर काढलेला आहे आणि मी MSME रजिस्टर्ड आहे आणि हे लोन तुम्ही मुद्रा खाली द्या. मुद्रा म्हणजे काय? तर 1 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज प्रकरण. अगदी 10,000चे पण असतात, ज्याला ते शिशु म्हणतात. त्यानंतर त्याला तरुण असं आहे. असे 2-3 प्रकारचे आहेत. तर 3 पॅटर्नमध्ये देतात. 10,000 ते 50,000, 50,000 ते 5 लाख आणि 5 लाख ते 10 लाख. मग हे सगळे टर्म लोन जे आहेत हे मुद्रा कॅटेगरी खाली फॉल होतात. इट इज बेसिकली टर्म लोन. त्याला मुद्रा असं कॅटेगराईज केलं जातं, जेणेकरून ते तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळून जाईल. कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग चार्जेस आणि व्याजदर हा मोजका. म्हणजे एकदम कमी पण नाही, एकदम जास्त पण नाही. पण एक उद्यमीला कधी पण लागणारं लोन जे इझिली अवेलेबल होतं ते आहे मुद्रा. मुद्रा लोन आपण घेऊ शकतो. बेनिफिट फास्ट प्रोसेसिंग होते, चार्जेस कमी आहेत, व्याजदर फार जास्त नाही, फार कमी नाही. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मुद्रा लोन दिलं जातं. मुद्रा लोन हा माझा राईटच आहे आणि मला मिळालंच पाहिजे असं नसतं. मी जे आधी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या पायऱ्या आहेत. म्हणजे आपलं करंट अकाउंट असलं पाहिजे, आपण प्रॉपर रिटर्न भरत असलो आणि काही आपला सेटअप असेल, आपला अनुभव असेल, आपण हे सगळं दाखवता आलं तर लोन फास्ट मिळते. नाहीतर बँकवाले काय म्हणणार आहे की हा तुमचं मागं काहीच नाही, सेव्हिंग खाते, तुम्ही काय बिझनेसचं तुम्हाला अनुभव काय आहे. अशा गोष्टी वेळी तुम्हाला मुद्रा लोन द्यायला बँकर एक पाय मागं घेतात. ते नको असेल, तुम्ही मागणी करायला गेला त्यावेळी तुम्हाला ताबडतोब लोन मिळालं पाहिजे, तर तुम्ही प्रोफाइलिंग करून ठेवा. दुसरी, तुम्ही जे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे हे सर्व सबसिडीज आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीने कर्ज घेतलं आणि त्याच्यासोबत तो फॉर्म भरला तर त्याची सबसिडी ही तुम्हाला नंतर जमा होते. वेगवेगळ्या स्कीम खाली वेगवेगळी सबसिडी आहे. 15% घेऊन 85% सबसिडी मिळतात मशिनरीवर. गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची 15%ची आहे. काही काही ठिकाणी ती अजून हायर साईडला आहे. तो ही सबसिडी त्याच्यात मिळते. दुसरा एक आपण लागलीच गव्हर्नमेंट स्कीम त्याच्यात ऍड करू, जे टर्म लोन मध्येच आहे बेसिकली. तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट गॅरंटी देते आणि त्याला कोलॅटरल घेत नाही. 10 लाखापर्यंत ते कोलॅटरल घेत नाही. कोलॅटरल म्हणजे काय? तर मी समजो एक स्टुडिओ बांधायचा आहे म्हणून एक 8 लाखाचं कर्ज घेतलं मुद्राचं. तर त्याला ती स्टुडिओ हा ते हायपोथिकेट किंवा हे करून घेतात. थोडक्यात तारण, आपल्या मराठी भाषेत तारण घेतात आणि ते वगळता अजून काही मागतात की बाबा तुमचा फ्लॅट आम्हाला द्या किंवा तुमचं घर द्या राहतो. का तर तो माणूस आपण तिथं बांधून घेतो. घर असलं तर ते कर्ज आपण प्रॉपर फेडतो. मुद्रा लोनला तसं काही घ्यायचं बंधनकारक नाही. कोलॅटरल फ्री लोन 2 कोटीपर्यंत देता येते ह्या बँकांना. त्यासाठी मग तारण काय? तर तारण हे सेंट्रल गव्हर्नमेंटची गॅरंटी.
सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यांनी एक ट्रस्ट तयार केला आहे जे MSc ना गॅरंटी देते. त्या ट्रस्टचं नाव CGT MSc. ओके. तो आपलं कुठलं प्रकरण असेल जे 30 लाखाचं आहे तर ते बिना कोलॅटरल बिना तारण मिळू शकते. मग त्याला हे काय करतात, बँकर्स काय करतात, तर त्याला त्या ट्रस्ट खाली नोंदित करतात. त्याची गॅरंटी फी, जसं आपण इन्शुरन्स असतोय, इन्शुरन्सचा प्रीमियम भरतोय, त्याच पद्धतीने ह्या ट्रस्टची एक फी असते विच इज कॉल्ड अ प्रीमियम. तो प्रीमियम आपण भरला तर आपल्याला कोलॅटरल द्यायची गरज नाही. ती ट्रस्ट आता ह्याची गॅरंटी घेणार. म्हणजे आपल्याला 30 लाखापर्यंत बिना तारणाचं कर्ज पण मिळू शकतं जर CGT MSc खाली आपल्याला बेनिफिट मिळाला. एक दुसरी स्कीम आहे. तिसरी आहे ज्याच्यात आता ॲक्च्युली ही बंद झालेली आहे. गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही ही वाढवणार आहोत. त्याला सबवेन्शन ऑफ इंटरेस्ट म्हणतात. म्हणजे लघु उद्योगांना समजो 8% 10% कर्ज असेल, व्याजदर असेल कर्जाचा, तर 2% सबसिडी देण्याचं पण ते सांगतात. ओके. तर तुमचं इफेक्टिव्ह व्याजदर हा 8% किंवा 7% येतो. बरं. ती पण मागं ही घेतली. स्कीम 31/3/20 ला बंद झाली. ते म्हणतात आम्ही अजून 1 वर्ष वाढवणार आहोत. मी आता जी दोन्ही योजना सांगितल्या त्या मला वाटते आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत त्या समाविष्ट आहेत. आहेत. हां. आता ते आत्मनिर्भर भारतची 20 लाख कोटी रुपयांची योजना आलेली आहे आणि एकूण 20 लाख कोटी रुपये मोदी साहेबांनी एकूण टोटल सांगितले. 20 लाख कोटी रुपयांची योजना आहे. मग प्रत्येक व्यावसायिकाला वाटतं की मला 10 लाख पाहिजे आहेत, 20 लाख पाहिजे आहेत, तर ते मिळणं गरजेचं आहे कारण 20 लाख कोटी खूप मोठा आकडा आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये ह्या व्यावसायिकांचा स्पेसिफिकली बोलायचं झालं तर ह्या आत्मनिर्भर पॅकेजमधून यांना काय फायदा होण्याची शक्यता आहे का आणि होईल का? हे पॅकेज आपण ब्रेकडाऊन केलं 20 लाखाचं, तर त्याच्यात त्यांनी बऱ्याच लहान 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 स्कीम्स टाकलेल्या आहेत. मग त्याच्यात अगदी रिअल इस्टेट सेक्टर पण आहे, इन्कम टॅक्सचा रिफंड पण आहे, TDSचं रेट डिडक्शन पण आहे, असे लघु उद्योग लहान लहान त्यांनी मायक्रो फूड इंडस्ट्री करून पण काढलेलं आहे. असे वेगवेगळे सेक्टरमध्ये ते 20 लाख कोटी ब्रेक केलेले आहेत. तर आपण MSc साठी बघायला गेलो ना तर त्यांनी एक इमर्जन्सी क्रेडिट लाईट गॅरंटी स्कीम करून काढली. ती आता कोणासाठी आहे, तर ज्यांचं एक्झिस्टिंग कर्ज आहे. समजा तुमचं 29 फेब्रुवारीला एक्झिस्टिंग कर्ज होतं ज्याचं आउटस्टँडिंग अमाऊंट 10 लाख होती. तर त्या 10 लाखावर तुम्हाला 2 लाख बिना काही प्रश्न म्हणजे बिना काही ॲडिशनल तारण घेता किंवा प्रोसेसिंग फीज लावता ताबडतोब दिले जातात. तुम्हाला असाइन झालेले आहे. म्हणजे जे एक्झिस्टिंग लोन घेणारे आहेत त्यांना ॲडिशनल लोन पाहिजे असेल तर मिळणार आहे. हे एकच बेनिफिट या आत्मनिर्भर योजनेखाली सगळ्यांना मिळतं. कर्ज नसेल तर कर्ज नसेल तर ॲडिशनल कर्ज मिळणार नाही. तुम्ही मुद्रा खाली घेऊ शकता. जे आत्मनिर्भर पॅकेजच्या 20 लाख कोटी रुपयांचा आकडा असला तरी ज्यांचं कर्ज नाही आहे त्यांना त्याचा शून्य फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर. आता दुसरी कोणती MSMEची कोणती वेगळी नोंदणी प्रक्रिया आहे की डिटेल्समध्ये ती काम केलं तर ह्या सगळ्यांना त्याचा बेनिफिट फ्युचरमध्ये भविष्यात वाढ करताना किंवा एक्सपान्शन करताना होईल, त्याबद्दल थोडक्यात जरा सांगा. MSME वर आपण हायलाईट करून जास्त वेळ देऊन त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. कारण की माझ्या मते एवढी जण आपण ह्या व्यवसायामध्ये आहे, पण MSMEची कधी पण मला वाटत नाही की आपण त्याच्यावर विचार देऊन कधी रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं असेल. हार्डली 1-2% कोणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल. तर MSME म्हणजे काय, तर मी आधीच बोललो की मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. ह्यामध्ये 2 प्रकारचे लोक समाविष्ट आहेत. एक तर आहे उत्पादक म्हणजे मॅन्युफॅक्चरर जो इंडस्ट्री घेऊन बसतो, आणि दुसरा आहे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे सेवा देणारा. बाकी रिटेलर होलसेलर त्याच्यात कव्हर नाही. ओके. तो आपण कोण आहोत, तर आपण सर्व्हिस देणारे आहोत. तो आपण पर्टिक्युलरली MSME खाली फॉल होतोय. म्हणजे वी आर MSME, वी ऑल फोटोग्राफर मेंबर्स ऑर ऑफ द मेंबर्स ऑफ दिस असोसिएशन. हे स्ट्रेट फॉरवर्ड या संस्थेखाली नोंदणी, ह्या MSME खाली तुम्ही नोंदणी घेऊ शकता. आता MSME खाली नोंदणी घेतल्यानंतर बेनिफिट काय किंवा काय करायला पाहिजे? ती फ्री आहे, तुम्ही ऑनलाईन करू शकता, त्या साईटवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता. आपल्याला जमत नाही त्यामुळे आपण कुठल्याही कन्सल्टंटची मदत घेऊन नोंदणी करून घ्यायला पाहिजे. नोंदणी केल्यानंतर त्याला कुठलंही रिटर्न भरायची गरज नाही. एक वेळच नोंदणी करायची आहे. ती बदल जेव्हा त्याच्यात होईल त्यावेळी फक्त तो चेंज करायचा आहे. आणि रिसेंटली आता 10 दिवसापूर्वी त्यांनी नवीन नोटिफिकेशन आणले, ज्याच्यात ज्यांनी
उद्योग आधार करून MSMEचा नंबर मिळायचा. ज्यांचे ते आहेत, तर माझं पण आहे, त्यांनी कंपल्सरी एक नवीन उद्यम करून त्यांनी नाव काढलं. तर त्या उद्यम साईटवर जाऊन तुम्ही उद्यम नंबर काढायचा. तो आधी जो उद्योग आधार नंबर होता तो आता उद्यम नंबर होणार. तो नंबर तुम्ही परत रजिस्टर करायचा, तुम्हाला नवीन नंबर येईल. तो नंबर तुम्ही सगळ्या ठिकाणी युटिलाइज करायचा. कारण की उद्यम आणि उद्योग ह्याच्यातला फरक काय, तर जेव्हा उद्योग आधार नंबर आलेला होता तो तुमच्या फक्त गुंतवणुकीवर डिपेंडंट होता. जे नवीन MSMEचे नॉर्म आले त्याच्यात नुसता गुंतवणूक नव्हे तर तुमचा टर्नओव्हर किती आहे त्याच्यावर आता MSME तुम्ही मायक्रो आहे, स्मॉल आहे का मीडियम आहे हे डिफाईन होणार आहे. म्हणून त्यांनी हे नवीन रजिस्ट्रेशन आणले. जेवढे आज आजतागत जे इंडियामध्ये मे बी 3 कोटीच्या आसपास MSME नोंदीत असणार आहेत, त्या सगळ्यांनी ह्या नवीन साईटवर जाऊन उद्यम नंबर काढायचा आहे. त्याच्यात स्वतःचा टर्नओव्हर टाकायचा आहे, स्वतःचे बाकीचे इन्व्हेस्टमेंटचे डिटेल टाकायचे आहेत. लेटेस्ट डेटा सगळा टाकून उद्यम नंबर काढणं गरजेचं आहे. मग आपल्याला हा नंबर वापरून वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स ज्या आहेत त्याचा फायदा घेता येऊ शकतो. पण ती आपली एक आयडेंटिटी होणार आहे. जसं बँकचं करंट अकाउंट आहे तसं उद्योग आधार आपल्याला सर्व ठिकाणी एक आयडेंटिटी तयार करतो. ओके. म्हणजे महत्वाची दोन गोष्टी म्हणजे करंट अकाउंट असणं, उद्यम आधार आणि MSME नोंदणी, हे तिन्ही प्रकार महत्वाचे नोंदणी करणे गरजेचं आहे. एकूणच सरकारी भरपूर योजना आहेत कर्जाच्या, जे अनुदान पण आहे, सबसिडीज आहेत, कर्जाची सवलत आहे, व्याजाची सवलत आहे. असं असताना देखील कागदपत्र नाहीत, रिटर्न्स नाहीत, हे बघून खाजगी फायनान्स कंपन्या किंवा पर्सनल लोन घेण्याकडं व्यावसायिकांचा कल असतो. ही अत्यंत चुकीचं पद्धत आहे, आर्थिक बेशिस्तीचं पद्धत आहे असं म्हणावं लागेल. त्याबद्दल काय सांगाल? आपण आपल्या आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं की मी खुलासा पण केला की तुम्ही कुठल्याही पद्धतीने जर व्यवसायासाठी कर्ज घेतलं असेल तर ते व्यवसायाकरिताच वापरा. ह्यामध्येच मी आता एक ॲडिशनल तुमच्या प्रश्नाला अनुषंगावून सांगेन की जितकं शक्य असेल तितकी तुम्ही व्यवस्थित कागदपत्र बनवा. हे बनवले आणि रिटर्न वगैरे व्यवस्थित भरले तर तुम्हाला बाकीच्या ज्या शासकीय बँका आहेत ते योग्य पद्धतीने तुम्हाला योग्य दराने कर्ज देतील. आपली कागदपत्र पूर्ण नसतात, प्लस आपण वेळेवर रिटर्न भरत नाही, आपल्याकडे कुठलंही रजिस्ट्रेशन नसते, आपल्याकडे मागचे कुठलेही पेपर नसतात उत्पन्नाचे, आणि त्यामुळे काय होते की आपल्याला प्रायव्हेट कंपन्यांकडे जायला लागते, जिथं जनरली आपण उद्योगासाठी कर्ज न घेता आपला कल जो असतो तो पर्सनल लोन घेण्यात असतो. आज उद्योगासाठी कर्ज जेव्हा 8 आणि 10% मिळतंय त्यावेळी पर्सनल लोन आपण घेऊन त्याच्यावर 18% 24% भरत असतो. ते तिथं थांबत नाही तर त्यांचे दंडाचे जे आकडे असतात हे एवढे असतात की आपलं कर्ज आणि व्याजापेक्षा ते जास्त पडते मीटर. पर्सनल लोन वगळता क्रेडिट कार्ड हा पण एक ट्रॅप आहे. हे डेट ट्रॅप आहे. आपण त्याच्यात अडकत जातो. आपल्याला असं वाटतं की मी क्रेडिटवर घ्यायला लागलोय, पण त्यांचा इंटरेस्ट रेट जो असतो तो एवढाच हायर साईडला असतो. तर आपण काय शिस्त लावायला पाहिजे? आर्थिक शिस्त म्हणजे काय असायला पाहिजे? तर व्यवस्थित कागदपत्र बनवून व्यवस्थित रिटर्न भरून जर आपण कुठल्याही बँकेला सादर केलं तर आपल्याला व्यवस्थित टर्म लोन मिळतं, जे आपल्याला खरोखर आपल्या उद्योगासाठी लागतं. आणि हे टर्म लोन आपण चांगल्या पद्धतीने 10% 8% मिळू शकतो. आपल्याला कुठल्याही प्रायव्हेट बँककडे जायची गरज नाही, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटकडे जायची गरज नाही, ज्यांचा व्याजदर हा अतिशय जास्त. तिथं आपण वाचू शकतो. तो व्यवस्थित कागदपत्र मेंटेन करणे एकच लहान शिस्त आहे ज्याच्यावर आपलं पूर्ण पुढचं भवितव्य अवलंबून. ही चांगली सवय अवलंबा आणि त्यामुळे आपलं स्वतःचं भविष्यातलं जे आर्थिक नुकसान आहे त्यापासून आपण वाचू शकतो. त्यालाच जोडून एक प्रश्न असा आहे की मोरेटोरियम पिरियड आता रिझर्व्ह बँकेने दिला होता, 3 महिन्यासाठी दिला होता. आता ते 3 महिने आणखीन वाढवून 6 महिने केलेला आहे. पण बऱ्याचशा NBFCs म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी असतील, खाजगी बँका असतील, ते मोरेटोरियमच्या कालावधीमध्ये सुद्धा दंड आकारत आहेत, दंडावर व्याज घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते ग्राहकांना अक्षरशः पिळवणूक करत आहेत. तर ह्या विरोधात कुठं आवाज उठवायचा, कुठे तक्रार करायची, याबद्दल पण सांगा. आपल्याला माहिती असेल की रिझर्व्ह बँकेने कोविड-19च्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये मोरेटोरियम दिला होता. म्हणजे आपले कर्जाचे हप्ते जे आहेत हे आपल्याला नाही भरले तरी चालेल यासाठी 3 महिन्याचा अवधी दिला होता, जो वाढवून त्यांनी 6 महिने केला. अशा सिच्युएशनमध्ये बँकांकडे
काही उपाय आहेत की जे त्यांनी तुम्हाला ऑप्शन दिला आहे. तुम्ही मॉरेटोरियम घ्या अथवा घेऊ नका. मग प्रत्येकाने स्वतःच्या ताकदीनुसार तो मॉरेटोरियम घेतलेला आहे किंवा नाही घेतला. जर तुम्ही मॉरेटोरियम घेतला असेल तर बँकेला 6 महिने तुम्हाला कुठलाही हप्ता नाही भरला तरी चालतो. पण मात्र हे तुमच्या भविष्यात तुमचे EMIचा अमाउंट वाढतो किंवा तुमचं देय टाइम जो आहे तो 36 महिन्याचा मे बी 38 होऊ शकतो, 40 होऊ शकतो, पण 60 महिन्याचा 65 होऊ शकतो, वाढू शकतो. तो नफा नुकसान ॲनालिसिस करून प्रत्येकाने त्याच्यावर थॉट प्रोसेस द्यायला पाहिजे. मात्र ह्याच्यात कुठेही ते दंड वगैरे आकारू शकत नाही, कारण की त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फंडिंग केलेलं आहे, लिक्विडिटी दिलेली आहे आणि त्या लिक्विडिटीचं बेनिफिट आपल्याला पास ऑन व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने कोणी कुठलेही ॲडिशनल चार्जेस लावले असतील तर तुम्ही रिझर्व्ह बँकेला कंप्लेंट करू शकता. त्याला वेगवेगळे फोरम्स आहेत. मग ते बँकिंग ॲम्बुड्समन असो किंवा दुसरं तुम्ही एक सोपी पद्धत तर तुम्ही ट्विटरवर जाऊन एक कंप्लेंट करू शकता. त्याला योग्य त्या मिनिस्टरला टॅग करून आपण योग्य त्या ट्विटर हँडलला टॅग करून केलं तर आपल्याला त्याचा पर्याय किंवा उत्तर मिळू शकते. पण सर्वात सोपं आणि सर्वात ऑफिशियल असं काही सोर्स असेल तर माध्यम असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी फक्त MSMEसाठी एक नवीन पोर्टल चालू केलेलं आहे. त्याचं नाव आहे चॅम्पियन्स. म्हणजे मायक्रोवरनं, स्मॉलवरनं, मीडियमवरनं MSMEने आता चॅम्पियन होण्याचा वेळ आलेला आहे. म्हणून त्याचं नाव त्यांनी चॅम्पियन ठेवलेलं आहे. तर त्या साईटचा ॲड्रेस पण असाच आहे www.champions.gov.in. ह्या साईटवर तुम्ही गेलात तर तिथं वर ग्रीवान्सेस म्हणजे आपली जी पण अडचण आहे ते शेअर करण्याचं त्यांनी एक माध्यम दिलेलं आहे. त्या ग्रीवान्सेसच्या साईटवर म्हणजे ग्रीवान्सेसवर जाऊन तुम्ही ॲज अ व्यक्ती और तुम्ही ॲज अ एक संस्था म्हणजे समजा आपली असोसिएशन आहे, एक असोसिएशन पण एक सजेशन देऊ शकते, कंप्लेंट देऊ शकते आणि तुम्ही ॲज अ एक व्यक्ती पण तुम्ही कंप्लेंट करू शकता. जरूर champions.gov.in व्हिजिट करा. तिथं तुमचं ग्रीवान्सेसमध्ये जाऊन ॲज अ पर्सन तुमचा काही जो पण रजिस्ट्रेशन नंबर असेल MSMEचा तो टाकून तुमच्या बँकेची सखोल माहिती द्या की अशी आमची NBFC आहे किंवा फायनान्सची कंपनी आहे ज्यांनी आम्हाला अशा पद्धतीने चार्जेस लावलेले आहेत. तुम्हाला 100% काही दिवसात किंवा काही तासात उत्तरं मिळतात. तो त्याच्यावर तुम्हाला उत्तर येऊ शकते, न्याय मिळू शकतो. champions.gov.in वर बाकीची पण सगळी माहिती आहे. वेगवेगळ्या MSME स्कीमची, बेनिफिट्सची सर्व माहिती डिटेलमध्ये तिथे दिलेली आहे. तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्या. एकूणच आजच्या चर्चासत्रामध्ये बरेचसे विषय आपण हाताळले आहेत. आर्थिक शिस्त बाळगणं आणि ती अंगी बाणवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं समजून आलं. छोट्या छोट्या गोष्टी आणि छोट्या सवयी बदलल्या तर खूप मोठी आर्थिक झेप घेता येईल हे देखील आज समजलेलं आहे. अगदी रोजचे 5 किंवा 10 मिनिट वेळ काढला आणि रोजनिशी किंवा डायरी बाळगली तर खूप मोठी आर्थिक शिस्त लागण्याची ती पहिली पायरी असू शकेल. त्याचबरोबर नोंदणी आणि इतर प्रक्रियाही करता येतील. मला खात्री आहे की फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स आणि एडिटर्स असोसिएशन कोल्हापूर याचे सर्व सभासद आणि त्यांचे सर्व कुटुंबीय या चर्चासत्राचा फायदा घेतील आणि स्वतःची आर्थिक प्रगती करतील. धन्यवाद.